जैसे अभी लास्ट वीडियो में आपने देखा परफॉर्मेंसेस वर्कशॉप में किस तरह सिखाया। मैं पूरा वीडियो डाला नहीं क्योंकि मोटिवेशनल कुछ बातें उन्होंने बताई, वैभव सर ने कुछ अपने लाइफ के एक्सपीरियंसेस बताई, तो वो बहुत लंबा हो जाता था वीडियो। तो इस वीडियो में मैं सिर्फ उतना ही डालूंगा जो सर ने खुद अपना एक्सपीरियंस शेयर किया। वेलकम टू नासिक साहब माशा चैनल। ये वीडियो ये से स्टार्ट करते हैं। We're really glad that you're our friend, and this is a friendship that'll never ever end. सगळ्यांना नमस्कार आणि थँक्यू की तुम्ही तुमच्या मुलांना सपोर्ट करता डान्ससाठी आणि टॅलेंटसाठी. आमच्या जमान्यात आम्हाला सपोर्ट नाही करायचे ना, तर त्यामुळे आम्हाला आता बरं वाटतं की मुलांबरोबर त्यांचे पेरेंट्स असतात. आमच्या वेळी आमचे पेरेंट्स नसायचे, कारण की आम्हाला सांगितलेलं डॉक्टर आणि इंजिनियर बनण्यासाठी. म्हणजे आमच्या जमान्यात तेच होतं ना, मोठं डॉक्टर बनायचं किंवा इंजिनियर बनायचं, म्हणून आम्हाला ते शिकवायचे ते लोक. पण मी हट्टी होतो, मला डॉक्टर इंजिनियर बनायचं नव्हतं. मला जे येतं मला त्याच्यात करिअर बनवायचं होतं. तर मी भांडलो नाही त्यांच्याशी. इन जनरल मी त्यांना फक्त बोललो की मला हे करायचं आहे, 4 वर्ष द्या. थोडासा सपोर्ट आला, ठीक आहे 4 वर्ष, पण त्याच्यानंतर तुला सोडायला लागेल जर सक्सेस नाही मिळाला तर. जे ऑब्विस आहे, कारण की एका टायमानंतर लगेच लग्न करायला मागे लागतात, है ना. मग जबाबदारी येते, मग या गोष्टी करा, त्या गोष्टी करा, अमुक करा, तमुक करा. मग ती 4 वर्ष जेव्हा दिली मला, मग ते 4 वर्षात मी खूप काही केलं. तर म्हणून मी तुम्हाला थँक्यू का बोलतो, कारण की तुम्ही सपोर्ट करता. एवढे उन्हात तानात उभे राहिले, बाहेर गरमी असताना. आतमध्ये तेवढीच गरमी, अजिबात एसी नाही आहे. पण मी एवढंच म्हणेल की जसा सपोर्ट करताय आता तुम्ही तसा सपोर्ट करा. फक्त डान्ससाठीच नाही, अभ्यास प्रत्येकाला करायला लागतो, पण अभ्यासात प्रत्येक जण पुढे चांगला नसतो. असं मी माइंड ब्लोइंग होतो. 10वीला 58, 12वीला 47 आणि ग्रॅज्युएट मी 41% ने झालो. माझ्या लाईफमध्ये मी 200% सक्सेसफुल आहे. त्या गोष्टी मॅटर करतात, कारण की आपण मी कधी फेल नाही झालो. पास होण्यापुरता मी अभ्यास करायचो, कारण की मला माहिती होतं मी सायन्स पण नाही करू शकत, मी जिओग्राफी पण नाही करू शकत, मी हिस्ट्री पण नाही करू शकत. आणि गणितात केटी मला अजून आहे, जे आता मी सोडायला जाऊ नाही शकत, कारण की सेल्फी घेत असतात माझ्याबरोबर. तर तो इश्यू आहे. तर मी का म्हणतोय, अभ्यास मुलांना करायचा आहे, कंपल्सरी ते करायचं आहे, ते डिनाय नाही करू शकत तुम्ही. पण मी तुम्हाला हे का बोलतोय, कारण की तुम्ही फोर्स नका करू आपल्या मुलांना. तर सावंतच्या मुलाला 80% आले, तुला का नाही येत आहे, ते नाही केलं पाहिजे. इन जनरल आजच्या तारखेला तर नाहीच केलं पाहिजे, कारण की एवढं अपग्रेड झालंय ना आपलं जग, बाहेरच्या दुनियात. तिकडे ह्या सगळ्या गोष्टी वर्क नाही करत. हा, पण त्याला जर क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे तर त्याला सपोर्ट करा क्रिकेटसाठी. फुटबॉल, डान्स, सिंगिंग, गिटार वाजवणं, मिमिक्री करणं, अँकरिंग करणं, DJ प्ले करणं, त्याला कशात आवड आहे ती बघा. थोडा वेळ घ्या आणि बघा त्याची आवड कशात आहे. त्या गोष्टीमध्ये सपोर्ट परिपूर्ण करा. काय माहिती तुमचंच नाव मोठं करेल, इंडियासाठी खेळेल, इंडियाच्या बाहेर जाऊन काहीतरी अशी गोष्ट करेल ज्यामुळे तुमचं नाव मोठं होईल. त्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. बुकचं नॉलेज हे बुकमध्येच असतं. बुक बंद झाल्यावर ते नॉलेज पण बंद होतं. खरं नॉलेज मग आपण जे जगतो तिला आहे. लाईफ जी जगतो ना आपण रोज 24 तासाची, ती आपल्याला खूप शिकवते. मी तसंच शिकलो प्रॅक्टिकली, खूप प्रॅक्टिकल राहतो माझ्या लाईफमध्ये. मी 2003 मध्ये डान्स चालू केला. 2003, आज आहे 2024. 21 वर्ष लागली मला वैभव सर बनण्यासाठी, वैभव दादा बनण्यासाठी, कोणासाठी इन्स्पिरेशन बनण्यासाठी. कोणी देव बनवून टाकलाय मला, कोणी लेजेंड बनवून टाकलंय मला. पण त्या गोष्टी काय फायद्याच्या नाहीत, कारण की देव आणि लेजेंड आहे म्हणून मला पैसे नाही देत कोण. माझं काम बघतात आणि पैसे देतात. म्हणजे आता मी स्टार प्रवाहावर जज आहे, मी होणार सुपरस्टार मध्ये. ते करण्यासाठी मला केवढं वर्ष स्ट्रगल करायला लागलंय, मुंबईत राहून सुद्धा. मुंबई हा बेस आहे कुठल्याही गोष्टीचा, त्या बेसमध्ये यायलाच लागतं. मग तिकडे आल्यावर कळतं यार एवढे फास्ट तर आपण आहेच नाही. मुंबईत आल्यावर 10 चे 12 कधी वाजता तुम्हाला कळणार पण नाही. रोड क्रॉस 10 वाजता करत असाल आणि 12ला रोड क्रॉस होतो, एवढी फास्ट आहे मुंबई. पण तुम्ही ऑब्व्हियसली मोठे आहात माझ्यापेक्षा, मी पण आता एक पॅरेंट आहे.
माझा मुलगा आहे गर्भिक 4.5 वर्षाचा, त्याला मी हरायला शिकवतोय आधी, जिंकायला नाही. मी त्याला मुद्दामून हरायला शिकवतोय. मग तो हरून आला ना स्पोर्ट्स मध्ये, मग मी त्याला गिफ्ट देतो. कारण की आपण काय करतो ना, जिंकायला शिकवतो लोकांना, आपल्या पोरांना, आणि मग ते कधी लाईफमध्ये हारले ना, मग त्यांना ते झेपत नाही. पण त्यांना समजत नाही की ती डिफीट, आपण जे हारतोय ना त्या गोष्टीला एक्सेप्ट कसं करायचं. आपण जिंकायला शिकवतो ना, मग ते जिंकण्यासाठी खूप काय करायला लागतात पुढे जाऊन. मग तो कुठला चुकीचा रस्ता असेल, काही असेल, कारण की आपण जनरल जिंकायला शिकवतो. मी तर माझ्या मुलाला हारायला शिकवतोय अजूनही. कारण की तो 10-15 वर्ष झाला तेव्हा जिंकेल ना, तर त्याला त्याची किंमत कळेल. यार आपण प्रत्येक वेळी नाही जिंकू शकत, आपण वर्षातून एकदा जिंकतो. बर्थडेच्या दिवशी नाही, कधीतरी, जेव्हा आपण जिद्दीने मेहनत करतो. ठीक आहे. तर हेच आज वर्कशॉपमध्ये तुम्हाला कळलं असेल की आपल्याला अजून किती शिकायचं आहे. खूप लोकांना असं असतं की मला ते येतं यार, का करायचं वर्कशॉप, म्हणजे मी माइंड ब्लोईंग आहे, मग आपण का कोणाकडून शिकायचं. शिकणं बंद नाही झालं पाहिजे. मी अजूनही शिकतो. मला रस्त्यात कोण दिसतं त्याच्या इश्यू, माझे ॲक्ट जर तुम्ही बघितले असतील टी व्हीवर, मी कॉमेडी करतो, आणि मी त्या गोष्टीला घेऊन कॉमेडी करतो ज्या गोष्टी मी बघितल्या आहेत माझ्या लाईफमध्ये. येता जाताना जे बघतो त्या गोष्टी, लोक पिझ्झा कसा खातायत, तर पिझ्झा कसा खाताय त्याच्यावर पण ॲक्ट बनवतो मी. वडापाव जर तुम्ही खात असाल तर वडापाव काय बोलतोय तुमच्या कशात जाताना, तर तोही ॲक्ट करतो मी. तर क्रिएटिव्ह पॉईंट मुलांचा तेव्हाच वाढेल जेव्हा आई वडिलांचा सपोर्ट मिळतो, कारण की तो सपोर्ट सगळ्यात मोठा असतो. आमच्या वेळी पण तसंच होतं, त्या घरचे काय बोलतील, समाज काय बोलेल. आता घरच्यांचा डीपी माझाच आहे, आता ते डीपी माझाच ठेवतात. आता मी कुठे जात असेल तर फोन करतात, इकडे आलायस का, तिकडे आलायस का, इकडे भेट त्यांना भेट. इन जनरल सगळ्यांकडे होतं. आमच्या वेळी तर होतच, पण आता ते कमी झालंय, कारण की आता आपण बघत आलोय की डान्सर पण घर घेतो, कोरिओग्राफर पण पुढे जातो लाईफमध्ये, गिटार वाजवणारही पुढे जातोय, सिंगरही पुढे जातोय, जो कॉमेडी करतोय तोही पुढे जातोय. तर त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. अभ्यास करायचा आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आपण जे बोलतो, जे तुमच्या मुलामध्ये दडलेल्या आहेत, त्याला काढून तुम्हाला बघायचं की हा याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो का. आणि आता मला सांगा मुलांनो, मुलींनो, कोणाला माझ्यासारखं बनायचं आहे. तुम्ही सगळे चुकीचे आहात, सगळे चुकीचे आहात. तुमचं आधार कार्ड आहे तुमच्याकडे, आहे बनलेलं आहे, मग आता असेल ना पाकिटात वगैरे. उद्याच्या उद्या त्या आधार कार्डवर माझा फोटो लावायचा आहे तुम्हाला. का? कारण की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे. नाव तुमचंच असणार, पण फोटो माझा असला पाहिजे. का? कारण की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे की नाही. हा, हे लहान मुलं बोलत आहे तुमचा फोटो पाहिजे आमच्याकडे, त्याला समजत नाही. आधार कार्ड हे तुमचं ओळखपत्र आहे, बरोबर. जर तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे, समजा तुम्ही कुठेतरी गेलात, तुम्हाला विचारलं तुम्हाला आयडी बताव, तर तुम्ही आयडी दाखवणार, त्याच्यावर माझा फोटो असणार. आपण तो समोरचा विचारणार, अरे नाव तर तुमचं आहे पण फोटो आहे, हा कोणाचा फोटो आहे. अरे हे ते वैभव सर आहे, मला याच्यासारखं बनायचं आहे ना, म्हणून मी याचा फोटो लावला. ठीक आहे. कोणासारखं बनू नका. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारतो ना, म्हणजे शाहरुख आणि सलमान पण विचारत असेल ना, आप लोगों को मेरी तरह बनना है क्या, तर हात उचलून बोलायचं की नाही बनना है. त्याला बोलायचं हम आपसे सीखते हैं, हम आपसे इंस्पायर होते हैं, हमें पता चलता है कि आपकी तरह भी हम सीख सकते हैं. आणि मग स्वतःसारखं बनायचं. स्लो मोशन केल्यावर काय बोलतात, काय बोलतात. मग तुम्ही कितीही स्लो मोशन करा, ते बोलतात राघव की तरह कर रहा है. असा हात पसरल्यावर काय बोलतात. का? मग तुमचं नाव रेश्मा, दीप्ती, सुजाता जे पण आहे ते काय नाही बोलत, कारण की शाहरुखची ओळख आहे. तुम्हाला तुमची ओळख बनवायला लागणार. वैभव सारखं बनवून फायदाच नाहीये. तुम्हाला मला कोण असं बोललं ना की अरे वैभव तू धर्मेशी जरा नाचणार रे, तुम्हाला वाईट वाटणार.
ते कॉम्प्लिमेंट नाही आहे माझ्यासाठी. मी त्याच्यासारखा का नाचतोय, मी माझ्यासारखा का नाही नाचत आहे. तर ती ओळख असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला तुमची ओळख बनवणं खूप गरजेचं आहे. तुमची ओळख बनणार तेव्हा तुमचा फॅन पेज बनणार, तेव्हा तुमचा फॉलोअर बनणार, मग तेव्हा तुम्हाला कोणतरी बोलणार की हमें आपकी तरह बनना है. मग तेव्हा तुम्हाला हे बोलायचं आहे की माझ्यासारखं नका बनू. कळतंय तुम्हाला? आता जेव्हा तुम्ही फोटो घेणार माझ्याबरोबर, मग जेव्हा तुम्ही स्टोरी टाकणार, टॅग करणार, त्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये जे काही लिहिणार, लर्न अ लॉट, फेल्ट बेटर, मीटिंग हिम, ही इज अन इन्स्पिरेशन, लाईव्ह बघताना किती भारी वाटलं, एक नंबर, जे पण आहे. पण ते जे तुम्ही लिहिताय ना, ते तुम्हाला खरं वाटलं पाहिजे. असंच नाही लिहायचं. मी सगळ्यांना भेटलोय, सगळ्यांना जे टीव्हीवर बघता सगळ्यांना, पण तिथे फोटो नाही काढता त्यांच्याबरोबर, कारण की ते फोटो काढणं माझी ओळख नाही आहे. आज कामामुळे ओळखतात मला, काम आहे म्हणून ओळखतात. या वयात मला नाचणं अलाउड नाही आहे, पण तरी लोकांना पाहिजे की वैभव सर तुम्ही असले पाहिजे शोमध्ये, तर म्हणून मला नाचावं लागतं. मलाही खूप दुखतं, गुडघा, पाठ, मान बिन खूप दुखते माझी, खूप खूप म्हणजे जास्त, खूप जास्त. हा बाहेर पण येतो, हा दिसतोय ना एवढा चांगला गुडघा, असा बाहेर येतो. हा बसतं नाही, असा बाहेर येतो. मी असा असा ऍडजस्ट करतो परत आतमध्ये. पण माझी जिद्द नाही मिली अजून, माझं पॅशन नाही मिळालं अजून. तर त्या गोष्टी तुम्हालाही कळल्या पाहिजे. इथे जे जे कोरिओग्राफर आहेत ना, तुम्हाला कोरिओग्राफरचा अर्थ कळला पाहिजे. कोरिओ म्हणजे डान्स बसवणं, ग्राफर म्हणजे त्याचा ग्राफ बसवणं. जेव्हा तुम्हाला या दोन्ही गोष्टी येतात तेव्हा तुम्ही कोरिओग्राफर असता. जेव्हा तुम्ही कोणाला कोरिओग्राफ करता, कोणाला शिकवता, तर तुम्हाला जे येतं ते नाही शिकवलं पाहिजे. त्याला जे येतं त्याच्या हिशोबाने कोरिओग्राफ करणं गरजेचं आहे. मग तेव्हाच त्याला असं कमेंट मिळणार, काय नाचतो यार, काय कोरिओग्राफी होती, काय कोरिओग्राफी होती, ही कमेंट आली ना, मग ती कोरिओग्राफरची तारीफ असते. त्याचं नाव घेणं गरजेचं नाही. पण जेव्हा ही तारीफ, ही कमेंट येते, मग तेव्हा तुमचा कोरिओग्राफर स्वतःहून खुश होणार, त्यालाही बरं वाटणार. सगळेच कोरिओग्राफर चांगले असतात. आता माझ्याबरोबर योगेश नाचायचा सुपर डान्सर मध्ये, तो जर चांगला नाचला नसता तर सगळे मला काय बोलले असते, अरे याच्या कोरिओग्राफर आहे नाही, इसका कंटेस्टंट जल्दी आउट होता है. माझी चुकीच नाही, मी कोरिओग्राफ चांगलं करतोय पण त्याला परफॉर्म नाही करता येत चांगलं. तुमचा स्टुडंट कसा नाचतो त्याच्यावर ठरतं की हा डान्सला चांगला आहे की हा डान्सला वाईट आहे. कळतंय? डान्सला सगळे चांगले आहेत, पण त्यामध्ये स्टुडंट त्याच्या जिद्दीने तो नाचला पाहिजे. जे त्या सरांनी, त्याच्या इन्स्ट्रक्टरने, त्या टीचरने त्याला शिकवलंय त्याने ते परफॉर्म चांगलं केलं पाहिजे. ते खूप गरजेचं आहे. कॉन्फिडन्स वाढवा स्वतःचा. ज्यांना सिलेक्ट केलेलं ते चांगले होते, मी मुद्दाम घाबरवतो वर्कशॉपमध्ये की जो चांगला नाही करत आहे त्याला मी सिलेक्ट करतो. पण जो चांगला करतोय तो पण वर येऊन थांबत होता, विसरत होता, एक्झिट मारत होता. म्हणजे विचार करा तुमच्यात कॉन्फिडन्स केवढा कमी आहे. ऑडिशन बघता तुम्ही टीव्हीवर ऑडिशन, त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसतं, मेगा ऑडिशन. मग त्यातून जो ऑडिशन सिलेक्ट झालेला आहे, काय काय लोक नसतात मेगामध्ये का, या दोघांच्या मध्ये एक राऊंड होतो, त्याला म्हणतात कोरिओग्राफी राऊंड. एक ग्राउंड होतो, त्याच्यामध्ये 10 ते 11 तुम्हाला बॉलिवूड शिकवतात, लगेच 11 ते 12 तुम्हाला हिपहॉप शिकवतात, आणि 12 ते 1 तुम्हाला कंटेम्पररी शिकवतात, आणि 1 ते 2 तुम्हाला टाइम देतात रिवाइज करायला, आणि 2 ते 3 मध्ये याची एक्झाम होते. आणि त्या एक्झाम मध्ये हे बघितलं जातं की तुम्ही दुसऱ्यांनी शिकवलेलं कसं शिकता, दुसऱ्यांनी शिकवलेलं तुम्हाला लक्षात राहतं का, दुसऱ्यांनी शिकवलेलं तुम्ही कसं परफॉर्म करता, आणि तुमच्यात तो कॉन्फिडन्स आहे का दुसऱ्यांनी शिकवलेला. कारण की तुम्ही जे ऑडिशन देता ना ते तुम्ही 6-6 महिने प्रॅक्टिस केलेली असते. जे तुम्हाला आजच शिकवलं आणि आजच करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला जज केलं जातं की तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे, लवकर शिकता, तुमची ग्रास्पिंग पॉवर काय आहे, या गोष्टीने फरक पडतो. कळतंय तुम्हाला? तर याच्यापुढे कुणाचाही वर्कशॉप असेल नाशिकला किंवा जवळपास, नाशिकलाच वर्कशॉप असणं गरजेचं नाही आहे. जर जवळपास मग कुठे वर्कशॉप असेल, इगतपुरीला असेल, थोडं पुढे असेल, शिर्डी साईडला असेल, किंवा संगमनेर साईडला असेल, किंवा पुणा साईडला असेल, किंवा कुठल्याही गाव एकामध्ये तिकडे कुठे वर्कशॉप असेल तर ट्राय करा, तुम्ही तो वर्कशॉप अटेंड करा. तुम्हाला कळेल की बॉडी लँग्वेज, तो स्पीड आमच्यात आहे का. आता हे बॉलिवूड होतं, बॉलिवूड मीच करतो फक्त इंडस्ट्रीमध्ये. माझ्याशिवाय माझाच मुलगा आहे दुसरा शिवम वानखेडे, तो करतो, त्याच्याशिवाय कोण नाही करत. कारण की लोकांना वाटतं बॉलिवूड इझी आहे, पण आज जेव्हा करताना तुम्हाला कळलं असेल किती इझी आहे.
तर मी तेच म्हणतोय, स्टाईल सिलेक्ट नका करू, स्टाईल करायचीच आहे, डान्स सिलेक्ट करा. खूप लोक कपडेवाले डान्सर आहेत. कपडेवाले डान्सर करतात तुम्हाला, जे फक्त डान्सरचे कपडे घालतात, फोटो चांगले घालतात इंस्टाग्रामसाठी, का फालू डान्सर असेल रे. आणि जसं गाणं लागलं तेव्हा कळतं हा फक्त कपड्यानेच डान्सर आहे, याला डान्सच करता येत नाही. रील हा तर सोपा माध्यम झालाय तुमच्यासाठी. रील तर मी पण करतो, एक्सप्रेशनचे रील करतो, डान्सचे रील करतो, कॉमेडी रील करतो, पण तो रील टाइमपास आहे, तो तुमचा टाइम पास करतो. आपण सगळे झोपायच्या आधी स्क्रोल करतोच ना, 15-20 मिनिटं आपल्याला सवय स्क्रोल करायची. मला तर खूप सवय आहे. हसतो वेड्यासारखा आणि झोपतो. ते एडिक्शन आहे. रील केल्याने तुम्ही चांगले डान्सर नाही होत, ते फक्त तुम्हाला व्ह्यूज आणि कमेंट देतात. आता 1 मिलियन झाल्यावर तुम्हाला शो मिळतो का? नाही. 1 मिलियन झाल्यावर तुमचे फॅन पेज म्हणतात का? नाही. आणि आपण पण काय करतो, क्रिंज गोष्टी आपल्याला आवडतात, फालतू, त्याला आपण शिव्या देतो किंवा कमेंट करतो. पण तुम्हाला हे नाही कळत की त्याला कमेंट करताना तुम्ही तुमचा इंटरेस्ट दाखवताय त्याच्यामध्ये, तुम्ही तुमचा इंटरेस्ट दाखवताय त्याला कमेंट करण्यामध्ये, त्याला लाईक करण्यामध्ये, त्याचा व्हिडिओ बघण्यामध्ये. मग तुम्ही त्या गोष्टी फॉलो करा ज्या तुम्हाला इन्स्पायर करतात. म्हणजे कॉमेडी असेल, डान्स असेल, कोणीही यातला. सागर बोराने एक रुटीन टाकला आज, तो रुटीन कॉपी करता का? नाही करा. पण सगळे लगेच करतात है ना. म्हणजे आजकाल ते असं गरीब कपड्यामध्ये असतात आणि मग असं करतात, मग साडीवर येतात डायरेक्ट, माहिती आहे. त्या सगळ्या गोष्टी रील मध्येच आहे. असं टॅलेंट आहे काय? आता मी असं केलं तर झाले का कपड्याचे? काहीच नाही त्याची. कारण की रीलची दुनिया आहे आणि आपण रिअल दुनियामध्ये राहतो, ह्यात फरक आहे. हे सगळे डान्सर तुम्ही रीलवर बघता ना, त्यात कॅमेरा बघा असा हलतो असा कॅमेरा. त्याला तुम्ही लाईव्ह बघाल ना, तर तुम्ही त्यांना सिलेक्ट पण नाही करणार. त्यातला एकही मुलगा सिलेक्ट नाही होत टीव्ही शो मध्ये. का? कारण की टीव्ही शो मध्ये कॅमेरा हलत नाही, तुम्हाला हलायला लागतं. कळते का? आणि रील मध्ये चांगले कपडे घालून, बॅकग्राऊंड मस्त, झाडाचं बॅकग्राऊंड, ग्राफिकचं बॅकग्राऊंड, ऊन पडल्यावर लगेच व्हायरल. ऊन असेल तुमच्या रील मध्ये तर व्हायरल, सावली असेल तर व्हायरल नाही. त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. आज पण दुपारी टाइमपास मध्ये 4 रील केले हॉटेलमध्ये. टाइमपास मला आवडतं ते करायला, पण ते माझं टॅलेंट नाहीये. लोक काय कमेंट करतात, हा हिरो दिसतो यार, स्वतः एक्सप्रेशन देतात, सर तुम्ही ऍक्टिंग करा. त्याच्याकडून मला बोलतात तुम्ही ऍक्टिंग करा. कळत आहे तुम्हाला? तर रिअल राहा, प्रॅक्टिकल राहायचा प्रयत्न करा. मी माझ्या लाईफमध्ये 99% रोज पॉझिटिव्ह राहतो, 1% निगेटिव्ह राहतो. आणि तो 1% जो आहे त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मेहनत करतो. कारण की मला माहिती आहे मी 99% पॉझिटिव्ह आहे, कोविड पॉझिटिव्ह नाही, इन जनरल पॉझिटिव्ह. ठीक आहे. मी कॉम्पिटिशन कोणाशी करत नाही, मला करायचंच नाही. कारण की मला माहिती आहे की माझी ओळख काय आहे आणि मला का ओळखतात आणि मला का प्रेम करतात. आणि टॅलेंटेड कितीही असाल ना, माणूस म्हणून चांगलं असणं खूप गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा फायदा नाही. खूप बेसिक आहे, सगळे चांगले असतात. आज मी ज्यांना फोटो देईन ते बोलतील चांगला आहे रे फोटो देतो. त्याला फोटो नाही देणार, त्याला ते बोलणार काय ॲटिट्यूड आहे रे फोटो नाही देत. आमची लाईफ इझी नाही आहे. म्हणजे मी बाहेर पिक्चर बघायला पण जातो, तुम्हाला पिक्चर पण बघून देत नाही. पण जर मी त्यांना बोललो यार मी खूप पिक्चर दिखना है, ते लगेच बोलणार तुम्हाला ॲटिट्यूड आहे. मी पिक्चर बघायला जातो तर माझी बायको लगेच बोलते माझ्याबरोबर आलाय की फोटो द्यायला आलाय. ते इन जनरल आमची लाईफ तशी झाली आहे. आम्हाला कुठेच जाता येत नाही, लगेच येतात. मग त्यामुळे त्यांच्या बाजूला बाउन्सर असतील किंवा त्यांच्या बाजूला सिक्युरिटी असतील. माझे तर 3-4 जॅकेट फाटले लोकांनी, बाउन्सर फोटो द्या ना, फोटो द्या ना, फोटो द्या ना, आणि फाटले. मला समजा मी ते फाटलं तर मी डोळ्यात दाखवला तर काय होणार? रागवला रे, रागिष्ट आहे ते, महाग जॅकेट होतं यार, ते फाडलंय तुम्ही. तुम्हाला कळत आहे ना, ह्या बेसिक गोष्टी आहेत. टीव्ही हा फक्त एंटरटेनमेंटचा पर्पज आहे. टीव्ही आम्ही जे करतो ते तुम्हाला समजण्यासाठी करतो. मग ऍक्टमध्ये कॉन्सेप्ट असेल, काही असेल, त्या चुका आम्ही पण करतो लाईफमध्ये. मग आम्ही त्या चुका सुधारायची प्रयत्न करतो. ते ऍक्ट थ्रू, सब्जेक्टिव्ह ऍक्ट, इमोशनल ऍक्ट, कॉमेडी ऍक्ट, जे काय असेल. आय होप तुम्हाला बरं वाटलं वर्कशॉपमध्ये.
आता हे वर्कशॉप तुम्ही जे शिकलाय यांच्याकडे गाणं आहे, तुम्हाला भेटेल, तुमचा काय ग्रुप असेल त्याच्यामध्ये तुम्हाला गाणं भेटेल. तुम्हाला 7 दिवसात हे प्रॅक्टिस करून अपलोड करायचं आहे. टॅग सरांच्या क्लासच्या टॅग इंस्टा हँडलला सरांना आम्हाला टॅग करायचं. कोलॅब नाही, टॅग करायचं आहे. टॅग केल्यावर तुम्हाला दिसणार, स्टोरी ॲड करणार. कोलॅब केल्यावर काय होईल, वैभवचं इंस्टाग्राम पेज आहे पण दिसताय तुम्ही, वैभवचा एक पण फोटो नाही. पण तुम्ही 7 दिवसात हे केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठेही करा, गच्चीवर, गार्डनमध्ये, रस्त्यावर, जी चांगली जागा असेल. ठीक आहे. आता सर म्हणतील जसं लाईन लावायचं आहे, मी इथे लालबागच्या राजासारखा उभा असणार आणि तुम्हाला फोटो घ्यायचे. ठीक है. तो जैसे कि आपने सुना हमारे वैभव सर ने किस तरह मोटिवेशनल बातें बताई, लाइफ के एक्सपीरियंसेस बताए, कुछ सीखने जैसा बातें बताई. डांस में तो ऑफकोर्स उन्होंने बहुत सही सिखाया, इतने कम समय में बच्चों ने बहुत एंजॉय किया. और ये जो स्पीचेस थी, मज़ा आ गया, हमें भी बहुत मज़ा आया. तो आपको कैसा लगा ज़रूर कमेंट करिएगा और लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिएगा मेरे चैनल को. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, जहाँ पे हमारे सर ने TDW में हमारे डांस स्टूडियो में आके एक छोटा सा प्रैक्टिस सेशन और बातें बताई, कुछ मज़ेदार बताई. तो वो मैं अगले वीडियो में अपलोड करूँगा. तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय. We're really glad that you're our friend, and this is a friendship that'll never ever end.